साईमाई सकाळ मित्रांनो, दिवस आजचा चौथा. आज आम्ही लेट उठलोय, पालखी खूप लवकर गेली. हा माणिक भाई, काय थंडी लागते का नाही तुला? बेकार. पांडेराव काय बोलतो? दुपारच्या वेळी खूप थंडी आहे, पालखी खूप लवकर गेली. आज पण आपल्याला झालं, थंडीमुळे उठायला जमत नाही लवकर. तिथंच भेटतो आपण पालखीच्या जागेवर. पालखीचा दिवस चौथा. आता स्वर्गाचा प्रवास चालू केलेला आहे. चौथ्या दिवसाचा पालखीचा आपला. खूप थंडी आहे. मुलं अजून पुढे गेली, अर्धी मुलं अर्धी पाठी आहेत. एक अर्जून चालतं तिकडे. पालखी बी खूप पुढे गेली. थंडीमुळे लोक उठायला भेटत नाही लवकर. दिवस कसे चालत लगातार काही समजत नाही पालखीचे. आज चौथा दिवस आला. बाबांचा बी बोलावा आलाय म्हणजे जायलाच लागतो. नजारा काय भारी वाटतो बघा. आता आपल्याला कसारा घाट पार करून जायचं आहे. कसारा घाट मध्ये मला स्पॉटलाच भेटतो डायरेक्ट पालखीच्या. चला साईराम. ट्रेन चालले. अजून स्पॉट आला नाही, खूप लांब आहे स्पॉट. गाड्या बघा किती फास्ट चालल्यात. बाजूतून घेऊन चालले गाडी. खूप ऊन आहे. दमलेत पोरं सगळी. पालखी खूप पुढे आहे. तिथे भेटतो आपल्या स्पॉटला आता नाश्त्याच्या. चला साईराम. भाऊ शेवटी आलेला आहे नाश्त्याचा स्पॉट इकडे. अहो इकडे नाश्त्याचा स्पॉट आहे आमचा. पालखी गेली पुढे, आम्ही लय खूप मागे आहो. आता थांबत नाही, टाइम पण झालाय जेवायला. आपण नाश्ता करत चालू, मग वापस लेट होणार. आता पुढे चालत चालू डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला. इकडे कसारा घाट आहे पुढे. हा बघा कसारा घाट दिसतोय काय? आता नाश्त्याच्या पर्यंत जाऊ 2 वाजेपर्यंत. मग तिथे 4 वाजता निघू कसारा घाटापर्यंत. चला चला साईराम मित्रांनो. जरा जागेवर बसलो, लय ऊन पण आहे. इथे जरा झोपलो. आणि भाऊ लोक बसलेले आहेत, दमलेत सगळे. लय थकवा होतोय. मस्तपैकी आराम करायचा, नंतर तिथे आंघोळी बिंगोळी घ्यायची, फ्रेश व्हायचा मस्तपैकी. मग तुम्हाला जेवता वेळी भेटतो आपण जाता वेळी. चला जरा आराम करतो. साईराम. अनुराग भाऊ पडलाय ना पूर्ण आमच्या. फक्त आसरा पाहिजे सावलीचा. तिथं जाऊन आराम. चला भेटू लवकरच स्पॉटच्या इकडे. चला जरा आराम करतो थोडा वेळ. वापस निघाले चालत जायला. एक एक तासाचा स्पॉट आम्ही घेतो. आता निघाले सगळे भाऊ लोक. आता वापस नाही ना थांबायचं कुठे, डायरेक्ट स्पॉट वर जाऊया. फ्रेश पण व्हायचे, आंघोळी घ्यायचे, आंघोळी नाही घेतलेली आहे. असा नुसता आम्ही आलोय चालत. हे अजून स्पॉट नाही ना कुठे घ्यायचं? स्पॉट नाही ना घ्यायचं. आता स्पॉटला जायचा
जाम पाय दुखतायत गेल्या गेल्या झोपायचं काम करायचं कोणाला जागा भेटते तिथे लोटतायत कचरा असं काय झोपायचं काय पाठवलं सूर्यदेव डोईवरी गाड्या बघा किती फास्ट गाड्या बघा चला तुम्हाला स्पॉटवर भेटते लवकरच जवळच आहे आता सायरा हो आता आम्ही अर्ध्या आहे स्पॉटचे आहे आता वीर भेटलेले आहे मला आंघोळी घ्यायला तर तिथं आंघोळी घ्यायला चाललाय माणिक भाऊ बघा किती दमलेला आहे उन्हा मुले डायरेक्ट आता भावी तुरी टाकणार आहेत सगळेजण दिवा दिव्या पैसे माझा भाऊ दमला थकले तनी पाय माझे राहायचं नाही तो आपला भाऊ आहे इकडे वीर आहे भावा काय बोलतोस मग काय नाही साईराम फक्त साईराम चल पाणी मग आंघोळी येणार का नाही बाई आंघोळी पहिला बाकीचा मी आता वीर बघतोय म्हणजे अंतर लवकर अंतर लेका हा माझा गमछा आहे हा दे हा माझा अरे माझा आहे गावाला देवाचं म्हणजे आहे चला आपण विहिरीच्या इकडे जाऊया दर्शन घेतलेलं आहे स्पॉट भारी भेटले आम्हाला विहिरीचा फुल दमलोय फुल अवस्था बेकार झाली आमची आंघोळी येऊन मस्त फ्रेश व्हायचा मग नंतर कसारा घाट चालायचा हे बघा वीर इकडे आले आले उडी मारायला चालू केलेले आहे परिस्थिती बिकट आहे हे बघा कुठे बी असो वीर खोल आहे हा पाणी कसं आहे असं केलं पाणी बघ मोबाईल टाकू आतमध्ये साबण खोल आंघोळ करू दे चला मग तुम्हाला आंघोळी घेऊन झालं काच भेटतो भाऊ स्पॉटवर जाता वेळी तर चला ओम साई हो ना आता फ्रेश होऊन झालेला आहे आपण आंघोळी घेऊन झालेला आहे तर तिकडे जाऊन स्पॉटवर जाऊन कपडे चेंज करायचा बॅग घेऊन भाई डायरेक्ट झोपायचं ए काय तू काय करतोस काय पालना तुला कसा वाटला आंघोळी घेऊन फ्रेश झाला का नाही तो बघा त्याला याला जमत नाही याला जमत नाही साई बंधू अडकलाय म्हैस अडकली तिथे खजूरबाई काय बोलताय वन साइड आता आंघोळ करून एकदम फ्री झालेलं आहे काय बोलतो देवा पाटील देवा पाटील गप आहेत राम मग राहील कसार घाट आता कसारा घाटात तो सॉंग होणार होऊन जाणार तो गाणं लवकरच भाई ती कल्याण आपली कालची व्हिडिओ बनवायची कसाऱ्या घाटात हा तू बोल भाई तुझा आवाज बघून मी फिदा आहे तुझ्या आवाजावर फॅन फॉलोअर्स वाढत चालले भाई शक्ती बंद नंबर आहे तू भाई भाई बोलतोस ना तू भाई भाई बोलतोस तोच कालद्याला वार करतोय आमच्या कालद्याला वार करतोय भाई भाई काश्मीर चला गया कोई मनाली चला गया जन्नत तो उसे हासिल हुई जो चल के शिरडी चला गया बोले पीरों के पीर तर चला भाऊ तुम्हाला स्पॉटलाच भेटू आपल्या फुल पोरं मजा मस्ती करतात त्याला फ्रेश वाटला उन्हामुळे तर चला तुम्हाला स्पॉटला भेटते जाऊन मस्ती जेवून देऊन नंतर संध्याकाळी 4 वाजता घाट चालायला येईल तर चला ओम साईराम फायनली स्पॉटला पोहोचलेलो आहे इथे सकाळपासून आत्ता स्पॉट भेटला आम्हाला ओम साईराम डायरेक्ट 2 वाजता स्पॉटला पोहोचलेलो आहे जेवायच्या डायरेक्ट
डायरेक्ट जेवायला आलो 2 वाजता. खूप पाठी होतो आत्ताच चालू. मला जेवतो वेळी भेटतो भाऊ. चला साईराम. नमस्कार मित्रांनो, आत्ताच जेवायला बसलो. किट बीट घेतलेली आहे घाट्यातली. तर त्या घाट्यातली किट घेतलेली आणि आता जेवायला बघू शकतो तुम्ही. डाळ भात आहे, नली आहे, पुरी आहे, भाजी आहे. सगळेजण जेवायला बसले. छोटा व्लॉगर बी बसलेले आहेत. तिकडे अनुराग आहेत, इकडे बी दादा विद्या बसलेले आहेत. आपली पब्लिक तुम्हाला जेवूनच भेटतो. कोणाला या तुम्ही प्रसादीचा लाभ घ्या बाबांच्या. अजून 5 दिवस बाकी आहेत प्रसादीचा लाभ घ्यायचा. त्याला जेवूनच भेटतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आत्ताच फ्रेश होऊन झालेले आहे. झोपून जरा उठलेलो आहे. 4 वाजता चालायला सुरू करू. तर तिकडे बॅग ॲप चालू करतो. बॅग ठेवायला चाललं गाडी. एक घाट्यातली टी शर्ट आहे. सारा घाट माणिक मोरे जायला आता बघा इकडे आले. फोटो काढायचा सगळे इकडे आलेले आहेत. ओम साईनाथ. घाट करायला नाही घाट चढायला चालू केलेलं आहे. पब्लिक तुम्हाला कसारा घाट चढून त्याला काही भेटतो. ओम साईराम. साई माई संध्याकाळ मित्रांनो, घाटन देवीच्या इकडे पोचलेलं आहे. इकडे घाटन देवी आहे. थंडी वारत चालली आता खूप थंड गार. हे काय भाऊ लोक आहेत अर्धी पाठीशी. साईराम. फायनली आम्ही गाठलेला आहे कसारा घाट. आता इथे घाटन देवीच्या इथे जाऊया आपण. फुल जल्लोष असेल तिथे त्यांचा. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पर्यंत लास्ट पर्यंत बघा. साईराम.
फायनली कसारा घाटाच्या इकडनं आपण झालेलो आहे पार. आता घाटन देवीच्या इथं आपण आलेलो आहे फायनली. घाटन देवीचं दर्शन घेऊया आता. सगळी पालखी इथं थांबले. आरती होते पालखीची. चालू याला फिरत जाते आपलं. फायनली मंदिरात आलेलो आहे आपण. आरती होते पालखीची. फायनली घाटन देवीला पोचलेलो आहे. दर्शन झालेलं आहे आपलं देवीचं. आता इथं पाठी जरा बसलोय. भाऊ लोक आहे तिकडे. अनुराग झोपले दमले. सायरा हे पाठवला का फोटो. माझा कालजाचा तुकडा. सायरा बरं वाटलं. बरं वाटलं सायरा. एक त्यांनी शायरी होऊन जाऊ द्या काय त्यांनी थोडी. एक शायरी तुम्हाला मी शायरी बोलतो. थोड्या वेळानंतर आपण भेटू लवकरच. त्याच जोशात त्याच उत्साहात. इकडे झोपलेत आपले भाऊ लोक. थंडीला आहे आता. थंडीला आहे बघा. आता आमच्या तोंडातून शब्द निघतील ते मान्य करून घ्या तुम्ही थंडीच्या मुले. चला तुम्हाला भेटतो आता दुसऱ्या स्पॉटला खायला. भावा एक शायरी नाही बास बास आहे अंकुर भाऊ बघ खातोय. बोल बोल. तुले जरी पाय माझे तरी तुझ्या भेटीला येत राहील. एक जन्म काय सही असा जन्म तुझ्या पालखीत चालू. ओ साईराम. साई की बोध करेगी मौत. तू नाही काकडे का गपचूप बापरे. अरे काय काय पांडेबाई बघा. पांडेबाई झोपतोय. मला काकडी खाऊनच भेटतोय. मित्रांनो आत्ताच निघालो घाटात. फुल एन्जॉय केलं नाचून. आता चालतोय स्पॉटला नाईटच्या स्पॉटला. फुल थंडी आहे. फुल थंडी. एन्जॉय केलास का नाही. मजबूत मैदान हलवून टाकला अक्का. पुला धुरला पाडला अक्का. धुरला काढला मैदानचा.
तुम्हाला तर स्पॉटला जाऊन भेटतोय भाऊ. असाच व्हिडिओ बघत राहा, असाच प्रेम करा भावावर. तुम्हाला मनापासून धन्यवाद माझ्या. तर त्याला तुम्हाला जाऊन स्पॉटला भेटतोय साईराम. मित्रांनो आपण स्पॉटला आलेलो आहे. अशी बातमी गोर बातमी आलेली आहे. कंदीर बाबाचं आज भजन आहे. त्यांना आज आमंत्रण केलेलं आहे भजनासाठी. तर त्याचं आज भजन आहे ते तुम्हाला दाखवतो कसा भजन आहे तो. तर लास्टपर्यंत व्हिडिओ अशीच बघत राहा. किती विषय होईल ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर चला ओम साईराम. बनते हैं बनकर टूट जाते हैं शिरडी वही आते हैं मेरे साईं बाबा बुलाते हैं शिरडी नगर जाएंगे ये दुख दर्द वो साईं बाबा
साई प्रेमाचं नाव गेला त्याचा जीव साई घडला साई प्रेमाचं नाव गेला त्याचा जीव साई घडला त्याचा भेटलेला देवाला साई पल्लीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डीवाडीला भक्त चालला चालला साई वाडीला चालला चालला शिर्डीवारी
वाड्या झाला वेळा विसावा माझा झाला वेळा विसावा माझा साई दर्शनातून झाला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना चालला चालला शिर्डी वारीला चालला चालला साई वारीला साई प्रेमात नाहून गेला जीव साई बदलला साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव साई बदलला कसा भेटेला देवाला साई पालखीचा आला बहाना फक्त चालला चालला शिर्डी वारीला कोण माझ्यासोबत वारी करणार आहे चला जाऊया भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला चालला चालला मित्रांनो आता जेवायला बसलेलो आहे आज जेवायला आहे बघू शकता नूडल्स आहे राईस आहे मंचुरियन आहे सूप आहे आज जेवण खूप राईस आहे तुम्हाला जेवल्यानंतर तुमचं भावा नमस्कार मित्रांनो आत्ताच जेवण आलो जेवणाला आज भारी जेवण होते एक नंबर सूप होता नूडल्स होते राईस होता मंचुरियनचं मस्तपैकी जेवण होतं थंडी खूप वाढली आता झोपायला आमची जागा बघ असेल सगळे जेवून घेऊन आलेले आहेत हा बघा काय करतो गोल्या खातोय गोल्या कुठल्या गोल्या खातोस पेन किलर दोघं इकडे बोलतायत अरे ते बाकीची पोरं तिकडे भजन चालू आहे तिकडे थंडी लागली इथे जरा झोपायला थोडं जाऊन बघूया थोडा चला